पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी आपला सराव क्रमांक 2 गणित भाग 1 झालेला आहे। यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा संपूर्ण तुम्हाला सोडून दाखवलेला आहे। आज पाहूयात आपण प्रश्न तिसरा, यामधील बी पाहूयात। हा आहे 6 गुणांसाठी। बी मध्ये कोणतेही 2 सोडवायचे असतात आणि दिलेले 4 असतात। 4 पैकी 2 सोडवायचे असतात आणि विद्यार्थी मोहामध्ये सापडतात। त्यांना वाटतं 4 ची 4 सोडवले की आपल्याला 12 गुण मिळतील। नाही, 4 जरी सोडले तरी त्यापैकी योग्य 2 कोणतेही तुम्हाला 3 गुणांचे 6च गुण मिळणार आहेत, 12 गुण मिळणार नाही। त्यामुळे अधिक मोहात न जाता फक्त परफेक्ट जे 2 सुटतात तेच त्या ठिकाणी सोडवायचे आहे। पाहूयात प्रश्न तिसरा बी आणि यामधील पहिला, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस लिहा। त्याचप्रमाणे घटना ए व घटना बी संच स्वरूपात लिहा व नंबर ऑफ ए व नंबर ऑफ बी लिहा। आता सर्वप्रथम आपण एक नाणं आणि एक फासा फेकला तर याचा नमुना अवकाश लिहूया। पण या ठिकाणी अगोदर तुम्हाला एक नाणं फेकल्यानंतर मिळणारा नमुना अवकाश माहिती असला पाहिजे। एक फासा ह्या दोन्हीत फरक आहे। नमुना अवकाश महिरपी कंसामध्ये छापा 1 स्वल्पविराम छापा 2 छापा 3 छापा 4 छापा 5। त्याचप्रमाणे आता पहिल्या पृष्ठावर एक नाणं फेकलं तर काटा आणि फासा 1 मिळू शकतो। तसेच काटा आणि फासा 2 अंक येऊ शकतो। त्याचप्रमाणे काटा आणि 3 हा अंक मिळू शकतो। तसेच काटा आणि 4 हा फाश्यावरचा मिळू शकतो। काटा आणि 5 आणि शेवटी काटा आणि 6 हा आपल्याला नमुना अवकाश मिळू शकतो। आता पहिल्यांदा नंबर ऑफ यस किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 इथे एक राहिलेला आहे। छापा आणि 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजेच नंबर ऑफ यस बरोबर 12 आलेला आहे। आता त्यातील पहिला विचारलेला आहे घटना ए। काय आहे घटना ए? इथं म्हणूयात आपण घटना ए। काय सांगते ही घटना? ही घटना आहे छापा आणि विषम संख्या मिळणे। छापा आणि विषम संख्या मिळणे। छापा आणि विषम संख्या मिळणे। आता ए घटनेचा आपण नमुना अवकाश लिहूया। नमुना अवकाश आता निरीक्षण करा, छापा आणि विषम संख्या। मला सांगा विषम संख्या कोणकोणत्या आहेत? या ठिकाणी छापा आणि 1 छापा आणि 3 छापा आणि 5 ह्या 3च संख्या आहेत। मग इथं आपण लिहूयात नमुना अवकाश छापा 1, त्यानंतर दुसरी आहे छापा आणि 3 आणि नंतर आहे छापा आणि 5। हा नमुना अवकाश झाला। नंबर ऑफ ए बरोबर किती आहेत? ए बरोबर 1 2 3। नंबर ऑफ ए बरोबर 3।
याची संभाव्यता आपल्याला विचारलेली नाही, तुम्ही काढू शकता. जरी विचारली नसेल तरी आपण प्रोबॅबिलिटी ए या घटनेची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस बरोबर ए आहे 3 आणि यस आहे 12. याला जर सरळ दिलं 3 1 3 3 चौक 12. हे तुम्ही ॲडव्हान्स म्हणजे जादा लिहिलं तर तुमचे मार्क कमी होणार नाही. आपल्याला फक्त काय विचारलंय, नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी विचारले. आपला प्रश्न इथंच संपलेला आहे. या ठिकाणी घटना लिहून त्या घटनेतील नमुना अवकाश आणि त्या घटनेतील नंबर विचारलेले आहेत. यानंतर दुसरं आहे आपल्याला घटना बी. घटना बी काय सांगते? घटना बी, फाश्यावरील संख्या 7 पेक्षा मोठी. बघा प्रश्न कसा आहे. फाश्यावरील संख्या फाश्यावरील संख्या 7 पेक्षा मोठी. 7 पेक्षा मोठी असणे. आता विचार करा, फासा म्हणजे तुम्ही सापशिडी खेळतात तो फासा लक्षात घ्या, आणि नाणं म्हणजे छापा किंवा काटा. तर फाश्यावरील संख्या 1 2 3 4 5 6 7 आहे का याच्यात? नाही. फाश्यावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. आणि पुढे दिले त्यांनी नाण्यावर काटा मिळणे. इथं आपण म्हणूयात त्याचबरोबर जे मिळणारं नाणं आहे नाण्यावर काटा मिळणे. काटा मिळणे. आता लक्षात घ्या, नाण्यावर काटा तर आहे. या नाण्यावर काटा आहे, इथं 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 काटा आहे. पण एका बाजूला नाण्यावर काटा पाहिजे आणि दुसरं त्या टायमाला फासा टाकला तर त्याच्यावर 7 पेक्षा मोठा अंक असणे. आहे का हो 7? म्हणजे ही घटना जी आहे ही घटना अशक्य घटना आहे, किंवा त्या घटनेला आपण रिक्त संच असं म्हणू शकतो. याच्यामध्ये कोणताही नमुना अवकाश येत नाही. तरी आपण असं लिहायचे या ठिकाणी बीचा नमुना अवकाश बरोबर तुम्ही महिरपी कंसात रिकामा दाखवू शकता, किंवा बी घटना तुम्ही अशीही दाखवू शकता, बी बरोबर रिक्त संच. मग आता नंबर ऑफ बी किती आलं? एकही घटक नाही म्हणजे 0 आहे. संपला आपला प्रश्न. नंबर ऑफ बी बरोबर 0. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही दाखवणं गरजेचं आहे की या घटनेतील नमुना घटकांची संख्या 0 असणार आहे. असा आपला हा पहिला प्रश्न झाला 3 मार्कासाठी. मग तुम्हाला याचे गुण विभागणी असणार आहे. ह्या नंबर ऑफ यस लिहिलं तर इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. त्यानंतर घटना ए लिहिली, याला तुम्हाला अर्धा मार्क आहे. नंबर ऑफ ए लिहिलं, याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर घटना बी लिहिली, याला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे. नंबर ऑफ बी लिहिलं, याला अर्धा मार्क असणार आहे. आणि नंबर ऑफ यस लिहिलं, इथं तुम्हाला अर्धा मार्क आहे. 1 2 3 4 5 6 एकूण तुम्हाला 3 गुण असणार आहेत. याच्यातील संभाव्यता आपल्याला विचारलेली नाही, त्यामुळे ह्या 1/4ला किंवा खाली 0 जरी लिहिलं तरी त्याला मार्क असणार नाही. पाहूयात दुसरा प्रश्न. -11 -8 -5 49 या अंकगणिती श्रेणीतील शेवटून चौथे पद काढायचे आहे. पहिलं पद आहे -11, दुसरं पद आहे -8, तिसरं पद आहे -5. पण 49 हे किती नंबरला आहे अगोदर आपण ते काढूयात. पण मांडताना मग आपण या ठिकाणी असं म्हणूयात ए बरोबर -11. त्यालाच आपण काय म्हणतो T1. हे पहिलं पद आहे T1 किंवा ए. त्यानंतर T2 -8 आहे, ते मांडण्याची आवश्यकता नाही. यानंतर आपल्याला काय माहिती आहे या ठिकाणी TN माहिती आहे. TN म्हणजे शेवटचं पद हे 49 आहे, पण n ची संख्या किती नंबरला आहे हे आपल्याला माहित नाही. आपण अगोदर डी काढूयात, साधारण फरक काढूयात. साधारण फरक हा नेहमी शेवटच्या पदातून अगोदरचे पद वजा करायचं. म्हणजे त्या ठिकाणी तिसरं पद जे आहे T3 - T2 याची किंमत काढूयात.
T3 आहे -5 वजा कंसात घ्यायचे -8 म्हणजेच -5 बाहेर वजा चिन्ह आहे आणि T2 हे पद वजा असल्यामुळं ते या ठिकाणी अधिक होणार आहे म्हणजेच मोठी संख्या 8 आहे आणि लहान संख्या -5 आहे। मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली 8 मधून 5 गेले तर उत्तर 3 आले आहे। याचा अर्थ साधारण फरक हा 3 असणार आहे। आता आपल्याला D माहिती आहे, TN माहिती आहे, A माहिती आहे, आपण सूत्र टाकूयात। TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D। काय काय माहिती आता नीट समजून घ्या। मला पहिलं पद A ची किंमत आहे ती आहे -11 अधिक N आपल्याला काढायचा आहे तो तसाच ठेवा आणि कंसाला गुणिले D तो आहे 3 आणि इकडं TN म्हणजे शेवटचं पद माहिती आहे, इकडे लिहूयात आपण 49। घेऊयात कंस सोडून आता -11 हे 3 ने कंसाला गुणा 3 गुणिले N म्हणजे 3N झाले। 3 ने -1 ला गुणलं तर धन ऋणचा गुणाकार ऋण आलेला आहे 3। मग आता या बाजूला आहेत 49 हे -11 आणि -3 दोन्ही संख्या ऋण आहेत। -11 आणि -3 झाले -14 अधिक 3N। आता हा -14 उजवीकडून डावीकडे या 49 कडे आला तर तो अधिक होईल। मग मांडणी करूयात 49 अधिक 14 बरोबर इकडे राहिले 3N। याचा अर्थ 3N बरोबर 49 आणि 14 यांची बेरीज करा। 9 ने 1 10, 10 आणि 3 13, हातचा आला 1, 4 ने 5 आणि 1 6 63। आता N हे 3 ने गुणिले आहेत हे 63 ला काय होतील भागिले होतील। 63 भागिले 3 द्या सरळ रूप 3 1 3, 3 2 6, 3 1 3। अशा पद्धतीने यांची किंमत 21 आली आहे म्हणजेच T21वे पद हे 49 आहे। जसं पहिलं पद -11 आहे, दुसरं पद -8 आहे, तिसरं पद -49 आहे, तसं ह्या अंकगणिती श्रेणीतील हे जे 49 नंबर आहे तो किती नंबरला असणार आहे ते पद 21 नंबरला आहे। मग आपल्याला चौथे पद विचारले याचा अर्थ त्याच्या शेवटून चौथं म्हणजे हे झालं शेवटचं पद, इथं असणार आहे 20वे पद, इथं असणार आहे 19वे पद आणि इथं असणार आहे 18वे पद। म्हणजेच हे पहिलं दुसरं तिसरं चौथं पद म्हणजे कोणतं विचारलेलं आहे T18 नंबरचे पद आपल्याला काढायचे आहे। समजलं का? आता शेवटून चौथं म्हणजे 18 नंबरला कोणतं पद असणार आहे ते शोधायचे। आता आपण म्हणूयात सूत्र TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D। किती नंबरचे शोधायचंय N बरोबर 18 असताना पहिलं पद कोणतं आहे -11 अधिक N ची किंमत 18 नंबर आहे वजा 1 आणि D आहे त्याला गुणिले साधारण फरक आपला आलेला आहे 3। आता आपण सोडून घेऊयात T18 बरोबर -11 अधिक 18 तून 1 गेला 17 आणि 17 हे 3 ला गुणिले आहेत। विद्यार्थी काय करतात ह्या 17 मधूनच 11 वजा करतात। अरे बाबांनो 17 हा 3 ला गुणिले आहे तो गुणाकार अगोदर करा -11 17 त्रिक 51। आता वजा बाकी होणार आहे म्हणून T18 बरोबर 51 मधून 11 गेले 51 वजा 11 एकातून 1 गेला 0 5तून 1 गेला 4 राहिले म्हणजेच 18वे पद हे कोणते असणार आहे 18वे पद हे धन 40 असणार आहे। म्हणजे शेवटून चौथे पद हे 40 आहे। अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न होता। पाहूयात आता तिसरा प्रश्न त्यातील उप 3 खालील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। 9x वर्ग या ठिकाणी मी समीकरण मांडतो
9x वर्ग वजा 12x वजा 12x अधिक 2 बरोबर 0. हे वर्ग समीकरण तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे. आता आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडत असताना पहिला नियम आहे की दिलेल्या वर्ग पदाचा सहगुणक हा एकच असायला पाहिजे. पण या ठिकाणी किती आहे? 9 आहे. मग आपण तो 9 घालवण्यासाठी तिन्ही पदांना 9 ने भाग देऊ. मी तर म्हणूयात x वर्गचा सहगुणक x वर्गचा सहगुणक 9 ने भागून सगळ्या पदाला भाग द्यायचा 9 ने भागून देऊयात आपण. 9x वर्गला छेद 9 वजा 12x ला छेद 9 अधिक 2 ला छेद 9 बरोबर 0. इथं 9 ला 9 गेले. इथं 9 ला 12 ला जरी भाग जात असला तरी देऊ नका किंवा दिला तरी चालणार आहे, पण आपण जरा वेळ तसंच ठेवू. x वर्ग वजा 12x छेद 9 अधिक 2/9 बरोबर 0. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. झालं आपलं तयार. आता ह्या वर्ग समीकरणात आता विचार करा. इथे x वर्गचा सहगुणक किती आहे? 1 आहे. आत्ताशी आपलं गणित खरं सुरू झालेलं आहे. आता आपण स्थिर पद त्याच्याऐवजी k घेऊया. म्हणून x वर्ग वजा 12x छेद 9 अधिक स्थिर पद आहे k बरोबर चल वापरलेला आहे x. आता उजव्या बाजूला काय करायचं? पूर्ण वर्ग करायचे ना आपल्याला. आता मग गणितामध्ये एक चल वापरलाय. दुसरं पद कसं आहे? वजा आहे, म्हणून इथं वजा चिन्ह द्यायचं आणि स्थिर पद अजून एक घ्यायचं a आणि कंसाचा वर्ग. हा कंस महत्वाचा आहे. हे वजा चिन्ह कधी घ्यायचं? जर दिलेल्या वर्ग समीकरणातील हे एक कोटी असलेलं मधलं पद जर वजा असेल तर वजा घ्यायचं. हे जर या ठिकाणी अधिक असते तर आपली a ची किंमत अधिक घ्यायची. आता आपण उजव्या बाजूचा कंसाचा विस्तार करू. हा विस्ताराला x वर्ग वजा पहिलं पद दुसरं पद याचा गुणाकार त्याचे दुप्पट म्हणजे 2ax आले आणि दुसऱ्या पदाचा वर्ग आणि या बाजूला आहे x वर्ग वजा 12x छेद 9 अधिक k. आता तुलना करायची. डावी आणि उजव्या बाजूच्या प्रत्येक पदाची काय करूयात? तुलना करून x वर्ग बरोबर x वर्ग. डाव्या बाजूला x वर्ग आहे, उजव्या बाजूला बी x वर्ग आहे. डाव्या बाजूला चल पद आहे वजा 12x छेद 9, उजव्या बाजूला आहे वजा 2ax. डाव्या बाजूला k आहे, उजव्या बाजूला आहे a चा वर्ग. त्यापैकी आपल्याला मधलं चलपदाचाच विचार करायचा. आपण त्याला सरळ रूप देऊयात. मी तो वरती मांडतोय वजा 12x छेद 9 बरोबर वजा 2x a किंवा ax म्हणा. आता आपल्याला a ची किंमत काढायची, स्थिर पदाची किंमत काढायची आणि उजव्या बाजूला a ला वजा 2x हे गुणिले आहे ते इकडं उजवीकडून डावीकडे या 12x छेद 9 ला भागिले होतील. मांडताना असे मांडा म्हणजे तुमचा गुणाकार भागाकार सरळ रूप चुकणार नाही. वजा 12x छेद 9 ला हे भागिले झाले वजा 2x आणि उजव्या बाजूला राहिलेला आहे a. आता इथं भागिलेचे व्यस्त करायचे. वजा 12x छेद 9 इथं भागिले आणि हे वजा 2x भागिले आहे ते व्यस्त केल्यानंतर 1 छेद वजा 2x बरोबर 1. काळजी काय घ्यायची बघा, हा वजा जरी असला 2x
उजव्या बाजूला तो उजवीकडून डावीकडे आला तर तो अधिक होणार नाही, कारण क्रिया एकच होते, गुणिलेचे भागिले होतील। या ठिकाणी वजा 2x हे गुणिले आहे, या 2x या ठिकाणी या पायरीला, म्हणून हे गुणिलेचे काय झालेले आहेत भागिले। आता x ला x ने भाग गेला, बे एक बे, बे सक 12, ऋण ऋणचा गुणाकार धन होतो। पण विद्यार्थी 6/9 मांडतात, अरे 6/9 याला परत सरळ जाते, 3 ने भाग दिला तर 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9। आता विचार करा, a ची किंमत 2/3 आलेली आहे, म्हणून a बरोबर 2/3 ह्या किमतीला एक चौकट करून ठेवा। आपल्याला a ची किंमत लागणार आहे, का लागणार आहे, कारण a चा वर्ग बरोबर k आहे, मग k ची किंमत किती असणार आहे, अगदी बरोबर। जर a बरोबर 2/3 असेल तर a वर्ग बरोबर 2 चा वर्ग आला 4, 3 चा वर्ग आलेला आहे 9। आता आलेली किंमत समीकरण 1 मध्ये एकदा मिळवा, एकदा वजा करा। मग इथं म्हणूयात आपण ही किंमत समीकरण 1 मध्ये एकदा मिळवू, एकदा वजा करू। मग मांडणी करूयात आपण। समीकरण 1 काय आहे, x वर्ग वजा 12x छेद 9, एकदा मिळवायचे, लगेच मिळवा, अधिक 4/9, लगेच वजा करा, वजा 4/9 आणि पुढे आहे अधिक 2/9। हे महत्वाची पायरी लक्षात घ्या। काय केलं आपण, समीकरण 1 जे होतं ना, x वर्ग वजा 12x/9 अधिक 2/9, ह्या एक समीकरणामध्ये ही a वर्गची किंमत लगेच आपण इथं एकदा मिळवली, एकदा वजा केली आणि बरोबर 0। आता पहिल्या 3 पद जी आहेत, वर्गपद, चलपद आणि स्थिर पद, त्याच्या खाली अंडरलाईन केली, का केली, कारण हा विस्तार कशाचा आहे, तो डावी बाजू आपली पूर्ण वर्ग झालेली आहे। मग इथं हा इथं वरती मांडतो मी, हा विस्तार आहे x वजा, कारण दुसरं पद हे वजा आहे, या ठिकाणी 12x/9 हे वजा आहे, म्हणून a ची किंमत किती आली, ती तर धन आली, पण इथं किती मांडावं लागणार, आपल्याला ऋण मांडावी लागणार आहे, 2/3 कंसाचा वर्ग। लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा कंस मिळाला आहे। आत्ताशी ते वर्ग समीकरण पूर्ण वर्ग झालेले आहे, कशामुळे झालं, 4/9 मिळवल्यामुळे आणि वजा केल्यामुळे। आता ह्या दोन जे पद आहेत, वजा 4/9 आणि 2/9, हे आपण डावीकडून इकडे शून्याला पक्षांतर करूयात। वजा 4/9 होते ते अधिक होतील 4/9, त्यानंतर 2/9 हे अधिक आहेत ते वजा होतील वजा 2/9। अशा पद्धतीने ही पायरी संपलेली आहे। कशी केली लक्षात आलं का, 4/9 ह्या एक समीकरणामध्ये बघा, इथे मी रिमार्क करतो, ह्या दोन पदाच्या नंतर लगेच एकदा अधिक केले, एकदा वजा केले, म्हणजे त्या समीकरणाचा अर्थ जाग्यावर राहिला आहे। आणि अधिक 2/9, आता वजाच का घेतलेला, हा कंस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे। इथं 2/3 आपली a ची किंमत 2/3 अधिक आली, पण वजा का घेतली, कारण आपल्या वर्ग समीकरणामध्ये हे जे दुसरं पद आहे, हे दुसरं पद आपलं वजा असल्यामुळं आपल्याला हे वजा घ्यावं लागलं। आणि कंसाचा वर्ग, विद्यार्थी इथे x चा वर्ग करतात, इथं करायचा नाही, कंसाचा वर्ग। आता हा कंसाचा जर आपण विस्तार केला तर तो बरोबर हा एवढा भरणार आहे, x वर्ग वजा 12x/9 अधिक 4/9। आता या ठिकाणी उजव्या बाजूचे दोघांचेही छेद समान आहेत, म्हणून छेद मी एकदाच घेतला, वरती 4 वजा 2 आणि इकडं डाव्या बाजूला आहे x वजा 2/3 कंसाचा वर्ग। आता किती होते पाहूयात आपण किंमत, कंसामध्ये x वजा 2/3 कंसाचा वर्ग बरोबर 1 सेकंद, हा बरोबर 4 मधून 2 गेले तर 2 राहिले आणि छेदस्थानी 9। आता हा डावी बाजू बी वर्ग आहे आणि उजव्या बाजूचाही वर्गमूळ काढायचं, मग म्हणायचं दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू। आता डाव्या बाजूचं वर्गमूळ आलं x वजा 2/3
आणि ह्या उजव्या बाजूचं वर्गमूळ 1 अधिक असणार आहे 1 वजा, पण अंशाचं वर्गमूळ 2, 2 हा कशाचा वर्ग आहे? कशाचाच नाही, वर्गमूळ निघत नाही म्हणून ते वर्गमुळात 2 लिहा. छेद 9 मात्र वर्गमूळ निघतंय. कशाचं आहे? 3चं. आता आपल्याला 2 किमती मिळाल्या, 1 अधिक आणि 1 वजा, त्या स्वतंत्र मांडा. इथं मांडतो मी x वजा 2/3 बरोबर वर्गमुळात 2 आणि छेदस्थानी फक्त 3, किंवा दुसरी किंमत आपल्याला वजा मांडायची आहे. ती मांडताना अशीच मांडा, x वजा 2/3 बरोबर वजा आणि वर्गमुळामध्ये 2/3, 1 अधिक आणि 1 वजा. आता आपल्याला x ची किंमत काढूया. वजा 2/3 डावीकडून उजवीकडे आले तर ते अधिक होतील, म्हणजेच x बरोबर 2/3 अधिक झाले आणि हे वर्गमुळात 2/3, म्हणून पहिली किंमत आपल्याला मिळाली. दोघाचा छेद समान आहे तो 3 घेतला आणि वरती बेरीज होणार आहे 2 अधिक वर्गमुळात 2. यानंतर दुसरी किंमत आपली x बरोबर इथं वरती मांडतो. हे 2/3 डावीकडून उजवीकडे आले ते अधिक झाले आणि हे वजा वर्गमुळात 2/3, म्हणजेच x बरोबर दोघाचाही छेद समान म्हणून 3, 2 वजा चिन्ह द्या, अन्यथा तुमचं गणित शेवटला चुकणे. काही विद्यार्थी चिन्ह देत नाहीत, इथं असं म्हणतात 2 कर्निस्थ 2/3, हे चुकलं. तुम्ही गुणाकार केला, इथं काय क्रिया आहे? बेरजेची आहे आणि वजाबाकीची आहे, त्यामुळे 2 अधिक 2 म्हणजेच त्या वर्ग समीकरणाची मुळे हे आपल्याला 2 आलेले आहेत. 2 अधिक कर्निस्थ 2/3 आणि 2 वजा कर्निस्थ 2/3 हे आपली 2 मुळे मिळाली आहेत. पाहूयात शेवटचं त्याच्यातील चौथं गणित काय आहे. ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली, तर या व्यवहारात त्यांच्या बिलामध्ये CGST आणि SGST किती आहे ते काढायचं आहे. इथं पहिल्यांदा खरेदी करताना बघा, आपल्याला खरेदी करताना भरलेला टॅक्स इथं म्हणूयात. खरेदी करताना किंवा खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स, खरेदीच्या वेळी भरलेला कर, त्याला काय म्हणतात तो? त्याला म्हणतात खिशातून गेलेले पैसे, त्याला म्हणतात इनपुट टॅक्स, ITC त्याला म्हणायचं. सुरुवातीला खरेदी करताना दिलेला कर त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स किती आहे? 18% आहे. म्हणून GST बरोबर 18% भरलेला GST 18% प्रमाणे इज इक्वल टू 100ला 18 तर 6,000ला किती? म्हणजे तुम्हाला इनपुट टॅक्स मिळेल, GST मिळेल 0/2 अंशाचे 2, म्हणजेच तुम्हाला 18 गुणिले 60 हा गुणाकार करायचा आहे. 8 × 48, 4 6 × 6, 6 4 10 आणि वरचा 0, म्हणजे 1,080 रुपये हा इनपुट टॅक्स आलेला आहे. बघा हा आलेला आहे इनपुट टॅक्स, ITC म्हणतात. आता तोच जो पदार्थ आहे 6,000 रुपयाचा, तो सौंदर्य प्रसाधन खरेदी करताना आता ते एकाच ग्राहकाला तेच 10,000 रुपयाला विकले आणि त्याच्याकडून 18% गोळा केले, त्याला काय म्हणायचं? गोळा केलेला कर तो आहे आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स गोळा केलेला कर 18% प्रमाणे 100ला 18 तर 10,000ला किती? छेदाचे 2 अंशाचे 2 बरोबर 18
गुणिले 100 म्हणजेच 1800 1800 रुपये. आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला देय कर इथं म्हणूयात, देय टॅक्स किंवा देय जीएसटी, देय जीएसटी बरोबर सूत्र काय आहे, गोळा केलेल्या करातून आपले काढून घ्यायचे, म्हणजेच या ठिकाणी असं म्हणायचं आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आता गोळा किती केले, कर 1800 रुपये आणि त्याच्या पॉकेट मधून किती घेते 1080. याचा अर्थ या दोघांची वजाबाकी करा, हा उरलेला कर हा या ठिकाणी टोटल जीएसटी हा शासनाला भरलेला आहे. मग आता वजाबाकी व्यवस्थित करा, 1800 वजा 1080, 0 0, 10तून 8 गेले 2, 8तून 1 गेला 7, 0 म्हणजे 720 रुपये हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष शासनाला गेलेला आहे. पण प्रश्न विचारला सीजीएसटी किती आणि एसजीएसटी किती. आपल्याला माहिती आहे जीएसटी इज इक्वल टू SGST अधिक CGST, म्हणजे जेवढा राज्याचा असतो तेवढाच केंद्राचा असतो. मग आता या ठिकाणी 720 चे 2 भाग केले तर किती होतील पाहूयात आपण. 720 भागिले 2, बे 1 बे, बे 3 6, हातचाला 1, बे 1 12, बे 0 0 म्हणजे 360 अधिक 360. आता इथं स्पष्ट म्हणायचं, म्हणून या व्यवहारामध्ये भरलेला CGST बरोबर 360 रुपये आणि तेवढाच राज्याचा SGST बरोबर 360 रुपये. मित्रांनो, हे चारही गणित कसे होते, अगदी सोपे होते. आणि पण चारही गणित बिलकुल सोडू नका. ज्या वेळेस परफेक्ट 2 सुटतील तेवढे सोडवा आणि वेळ उरला तुमचा तर शेवटच्या पानावर प्रश्न क्रमांक 3 बी मधील तिसरा आकडा, दुसरा आकडा असं स्पष्ट म्हणा आणि एक त्या ठिकाणी वेळ आहे म्हणून सोडवा. पण एका टायमाला जर तुम्ही चारही सोडत बसलात सोपे आहेत म्हणून तर चौथा आणि 5व्या प्रश्नाला तुम्हाला वेळ मिळणार नाही. तेव्हा जपून राहा, सावध राहा आणि अचूक अंदाज त्या ठिकाणी वापरा. हे सगळे प्रश्न, तिसरा प्रश्न आपण बी पाहिला, आता पुढच्या तासाला पण त्याच्यातला राहिलेला ए पाहणार आहोत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट ऑफ लक. कुठेही जाऊ नका, रहा क्रिएटिव्ह HM लोणी या यूट्यूब चॅनलला अटॅचमेंट राहू द्यात आणि पहा मार्च 2025 मध्ये भरघोष यश मिळण्यासाठी या चॅनलचा किती उपयोग होतोय हे तुम्ही मला नंतर परीक्षा झाल्यानंतर कमेंट करा. तोपर्यंत फक्त पाहायचं काम करा आणि शंका अडचण आली तर मला फोन करा. माझा नंबर आहे 94 23 46 12 44. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये दर्जेदार चौथा आणि 5वा प्रश्न घेऊन. थांबूया.